पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनिया राहती तैसे असावे संसारी तोवरी प्राचीनाचे दोरी. प्रस्तुत प्रसंगी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्वंदनीय संत श्रेष्ठ शांतीब्रह्म पैठण निवासी नाथ महाराज यांचा शांत संत आणि श्रीमंत नदी दिव्य गोदा तटीचा निवासी जो प्रिय सदा सज्जना वैष्णवाशी हरिभक्ती लावरी तारी समजता. नमस्कार माझा तया एकनाथा. अधिकार संपन्न महात्म्यांचा अभंग आहे. सेवेसाठी निवडलेला आहे आणि 1 वाजता कीर्तन सेवा सांगता होणार आहे. मामा बघा किती वाजले. अर्धा तास बोलू रे बोलत नाही आणि तुमच्या चेहऱ्याकडे बघून पुन्हा बघू आता काय काय झालं. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, संसाराला आलेल्या जड जीवांना, संसाराने होरपाळलेल्या लोकांना अनुदिनी अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता. आणि तुझा विनशी न होतो धावरे धावाता भजन रहित राम सर्व ही जन्म गेला स्वजन जनधनाचा मी व्यर्थ स्वार्थ केला संसारात. आणि संसारामध्ये असलेल्या लोकांना सुखाची अद्वय आनंदाची अहम ब्रह्मास्मीची सच्चिदानंद स्वरूपाची गाठ होते, पण स्थितीचा पालट झाला तर. आणि स्थितीचा पालट मन बुद्धी आणि चित्त यांच्यावर अवलंबून. संसार करावा का संसार सोडावा अशी द्विधा अवस्था निर्माण होते. ज्या वेळेला काही वेळेला माणूस गोष्टी खूप मोठे प्रयत्न करतो आणि हाताला लागून गेल्यावर काही विचार करतो आता काय खरं नाही, आता सोडून द्यावं लागते. पण भानगड अशी आहे, काही वेळेला सोडल्याच्या नंतर सोडूनही तोटाच होतो आणि जवळ ठेवून सुद्धा तोटाच होतो ना. काही वेळेला सोडण्यात फायदा राहतो आणि काही काही वेळेला हातच नाही लावण्यात मजा असते. पण ऐका, आता आपल्या सगळ्या लोकांना संसार सोडा वाटायला अंगत बापू आता इकडे बघा. मामा तुमच्यापासून देव बापा तुला नाही बरं का, तुला काय ह्याच्यातल्या मामा ह्याच्यातल्या कोण्या माणसाला संसारात राहा वाटायला. म्हणजे संसार आनंद देतो, संसारात बरं वाटतंय असं कोण्या माणसाला वाटायला. तुम्हाला वाटायला का? तुम्हाला असं वाटायला जीव द्यायला बघा मी का भानगडीत पडलो असेल का नाही. इकडे बघा ना भानगड कशी. म्हणजे संसार जोपर्यंत माणूस मध्ये उतरत नाही तोवर मजा वाटते, आणि एकदा मध्ये उतरलं का सगळे सरपाटीत बसतात तेव्हा बाहेर निघा वाटतंय. जेव्हा सरपाटी बसायला तेव्हा बाहेर निघा वाटतंय. तुम्ही बाहेर निघाला तरी तुम्हाला लोक निघू देत नाही. पहिली गोष्ट काय म्हणजे काय आता जमत असते तसं. तेव्हा तर लय वांड्या घोडीवर बसून करू लागला आणि आता कसा मिळ लागेल कसं. बरं लोकांचा विषय संपला, आपण निर्णय घेतला. जा वाटतंय जावं वाटतंय पण जा वाटतंय का. म्हणजे त्याग येतो, राग येतो, पण वैराग्य उत्पन्न होत नाही. आणि वैराग्य उत्पन्न होत नाही तोपर्यंत जाऊन सुद्धा फायदा होत नाही. इकडे बघा सांगतो, नाथ महाराजांची ओळी बघा.
नाथ महाराजांची ओवी आहे. वनिता त्या गोनी वनासी गेला. वनिता म्हणजे बाईचं नाव नाही, वनिता म्हणजे पत्नी. वनिता त्या गोनी वनासी गेला. वनी वनिता सिंधू लागला. कसा की इळवर राहिलं सांच्या बरी च्याची वेळ झाल्या म्हणाले. नाही म्हणलं तरी काय का व्हायना धुमकून मुकून मपचिप मपचिप कसं का व्हायना म्हातारी 4 वाजताच्या देत होती. आता इथं कोण देईल, कोणाचं ध्यान करायला? राग राग कोणाच्या गेले या बायकोच्या राग राग गेले. मनात कोणाचं चिंतन करायला? बायकोच करायला. म्हणजे घरात होत ते बरं का रानात गेले बरं? वारीला गेलं आणि लोणच्या मुकामाला 2.5 रोजाचा मुकाम म्हणून 3 रोज सारखं मग त्याला फोनवर बोलायला का तू. जर कमी पडली तर शेजाऱ्यापासून इकडंच मरण तिकडे काय काम आहे. म्हणजे इथंही संसार सोडला असं वाटतं पण तो सुटत वाट संसार सोडायचा म्हणलं तरी सुटत नाही. आमच्या माऊली महाराजांनी प्रमाण दिले. भय वाद्य फार किती गणपतीच्या बोंबीत बोट घातलं म्हणजे देव पूजित असत आणि त्या शुक्र महाराजांसारखा म्हातारा जुना म्हातारा देव पुंता पुंता. आता गणपती म्हणजे असा सहज त्याला वाटलं की पाणी घातलं वरून दही दूध घातलं आणि कसं खोलगट दिसायला म्हणून बोट घातलं. थंड का बसला महाराज. पण आता जुन्या माणसाने जरा खरं सांगावं का नाही आपल्याला. तुम्ही अनुभव घेता. तुम्हाला पोळाल ना, तुम्हाला पोळाला तरी त्यानं पोराचा हुंडा घेऊन लग्न केलं. बरं तेच ना तुम्ही आम्ही सगळ्यांनीच केलं ना. कसं हा इकडे बघा. आणि पोळाले होते ना झटका मारला आणि पाठी मागून दर्शनाला आलतं का नाही त्याने विचारलं इतके छटकून काऊन मागं पुरला. म्हणलं आयुष्यात इतकं गार कवाच लागलं. या माणसानं ह्या माणसाला काय सांगितलं? बोट घातल्यावर गार लागायले. आतापासून लोक तेव्हापासून बोट घालायत गणपती या बोंबीत कोणीच म्हणजे पोळायला. शंका बसला म्हणून कोणी सांगितलं नाही. आणि एखाद्याने सांगण्याचा प्रयत्न जर केला तर आपण ऐकलं नाही. आता जागा रे भाई नो जागा. आता काकड्याच्या ओळीन भोपाळ्या झाल्या. आपण रोज म्हणतो संसार दुःख मुळ चौकडे मग तर काकड्यात एवढी म्हणतो पाटी पोटी नाही कोणी नका का लागला स्वरा मग जोरा नाडत का नाही. निर्विसर्जन संता असं रोज. पण ऐका की कुठं म्हणताय अहो एका म्हाताऱ्यानं असं म्हणलं. आता माझी करी चिंता दान दे भगवंता पाठी पोटी नाही कोणी निर्विसर्जन. म्हातारी नेमकी उठून जांभळ्या दिवड्या आणि काकडा पानावर
आंधळे पांगळे वासू देऊ म्हणून लागलं. मग त्याने ऐकला आवाज म्हाताऱ्याचा या. कोणाचा आवाज आहे? म्हाताऱ्याचा या. पाठी पोटी नाही कोणी मायड्या 6 पोरं 6 सुना 9 लेकी आणि एकाला 7 पोरं आणि पाठी पोटी घरला आल्या बराबर ती आता पारावर आडून आता मला करा गड्याची म्हणली बाहेर नाही येतो काय म्हणणार ऐका जाऊ द्या लय कळलं पण संसार सोडायचा आहे सुटायला का इथं आपलं काम ऐका आणि कल्पना करा जरी एखाद्याने सोडला तो विरळा तो बळी निवडेश्वर ज्ञानोबा म्हणतात म्हणजे हजारो लोकांमध्ये एखादा किती प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला पावे असतेच या महापुरी रिगताती सहस्रवरी परी प्राप्तीचे पहिले तरी विपाईला पावे. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला पहिलं ह्या भानगडीत पडायचं नाही आणि एकदा या भानगडीत पडलं सोडलं तरी सुख नाही आणि वापरलं तरी सुख नाही. इकडे बाकी ज्याची फारकत झाली त्याला विचारा काहीतरी म्हणतो नाही त्याला काय सांगितलं ते म्हणायची आता राहिलं ते तेवढं राहिलं. आता आम्ही दोघं तिघ जण म्हणून कसं तरी दोन माझी तो तुम्ही काय काळजी करू नका फक्त बसा. काही अधिकारी महात्मे आहेत ऐका मुद्दाम सांगालो अजून अभंगाकडे गेलं नाही त्याला उशीर अभंगाकडे जायचं बेसमिटच करायला तेवढं टाकायला मला चलूच देणार काही काळजी नाही. मला लाईफ स्पीकर नाही म्हणल्यावर काही इतक्याच माणसाने बोलायचे मला थोडं गावाच्या लोकांना बोलायचे एकच वाटलं जरा आरडून जरा लाईफ स्पीकर जरा कमी आरडा जरा जोर लागत नाही अजून सांचार आरडायचे हाय आता ते त्याला काय नाही इलाज आहे भाऊ चटकून आता दुसरं झालं काय करणार आहे. हत्ती कधी बघितला का तुम्ही हत्ती बघितला का हत्तीनं जर कवटासारखं कठीण फळ खाल्लं ऐका हत्तीनं कवटासारखं कठीण फळ खाल्लं तर सकाळी जे त्याला आपण शेण म्हणतो किंवा लीद म्हणतो त्याच्यात कौट जसे तसं खाली पडतं गिळलेलं कौट जसेच्या तसं खाली पडतं. पण एक गोष्ट आहे का ते फोडल्यावर मध्ये शेण निघतं. कसं ते कौट फोडलं ना तर फोडलेल्या कौटाला मध्ये शेण निघतं. हे अधिकारी पुरुषाचं लक्षण आहे. आणि दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला उंदीर कळते का उंदीर तुमच्या गावाला लागत नाही काही उंदीर आणि चुचुंदरी दिसायला सारखे असते. ज्या वेळेला आपलं भक्ष्य म्हणून एखाद्या सापाने उंदीर समजून जर चुचुंदरी धरली अशा बक्कळ माणसाला चुचुंदरी आज गौसऱ्यात आपण चुरचुर ती चालूच आहे बंद नाही. भजनाला गेलं तरी कुरकुरत करते कीर्तनाला गेलं तरी म्हणा ना तुम्ही करू का काय सगळं नुसतं कुरकुरचं म्हणा ना तुम्ही पण एका ध्यानात ठेवा ज्याची मंडळी इथं नाही ते म्हणा त्याची आहे ते म्हणतात तर तुमच्या सगळं मध्ये फैजी कीर्तन सुटल्याची आधी सापाने उंदीर समजून जर चुचुंदरी धरली तर तो अडचणीत येतो. सोळंकी पाटील थोडं ध्यान द्या. आता चुचुंदरी सापाने जर गिळली तर आयुष्यभर सापाचं पोट दुखतं. ऐका आता महत्वाचं आहे चुचुंदरी जर सापाने गिळली तर आयुष्यभर सापाचं पोट दुखतं. आणि आता ही चुचुंदरी हे त्याला कळालं आणि कळाल्यावर चुचुंदरी सोडून दिली तर आयुष्यभर साप आंधळा होतो. सांगा गिळलेली बरी का सोडलेली बरी? गिळलेली बरी आहे. पोट दुखायला ती कोणाला सांगावं दोन्ही चूक काय चुचुंदरी मसल सापानं चुचुंदरी गिळायची का सोडायची? तुम्ही जर सोडायची म्हणला तर तुम्हाला दुसरगावचे लोक आताच बाहेर जाऊ शकतात काय. आणि गिळली आता तुम्ही गिळायचा घोटायचा प्रयत्न केला आयुष्यभर एकदा तरी
हे तुम्ही चांगलं केलं आणि हे बरं झालं असं कोणाची म्हणली का चुचुंदरी? मला तर काय कळतच नाही म्हणते. पहिलेपासून तुम्हाला काहीच कळत नाही हो. कमाल आहे तुमची. मी म्हणून तुमच्या सगळा संसार केला म्हणते का नाही? तुमची कस काय म्हणजे कोणाच आहे बघा. बरं बघा आता हे त्यांचं दुःख नाही. आता तुम्हाला विचारतो अहो आमचं काही खाटलं नांदवायसारखं नव्हतं. मग आता पाहुण्या रावण्यामध्ये कुठं आप घाला म्हणून म्या म्हणून हिला म्हणजे कोणाला नांदविलं ह्याचा मिळच नाही. म्हणजे सापानं चुचुंदरी गिळली काय आणि सापानं चुचुंदरी सोडली काय दोन्हीतही त्याला सुख नाही का. मी ज्ञानोबरायांच्या अभंगामध्ये सांगतो घरदार ओखटे म्हणून त्याजीसी तरी शरीरा एवढे जड माय बाप ओखटे म्हणून त्याजीसी तरी माया अविद्येचे कोण. आता दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला घरातली तकलीफ देती का मनातली तकलीफ देते म्हणजे बाहेरची तकलीफ देते का मधली. नाराज आहेत का काय ना तुम्ही मला एक 100ची नोट द्या मी खिशात घालून जातो तुम्ही तुमच्या घराला मी काय नाराज म्हणल्यावर काय मजा आहे का. कसं मामा कसं मनातली आहे का मनात म्हणजे तुमच्या आजू मनात आहे म्हणल्यावर आता आम्ही का फाशी घ्यावं. कोणती तकलीफ देते बा ऐका ऐका. आणि अभंगाचा विषय इथं महत्वाचा आहे. माफ करा मतातली तकलीफ देत नाही आणि बाहेरची तकलीफ देत नाही. संसार दुःख मूळ आहे अशी प्रमाण आपल्याला पाठ आहेत. संसार दुःखाचा आहे अशी प्रमाण आपल्याला पाठ आहेत. म्हणून मृत्यू लोकी सुखाची कानी ऐकिजेल कवनाचे श्रवणी सुख निद्रा कैसी अंतुरणी इंगळाच्या. हे सगळ्या ओव्याप्रमाणे आपल्याला पाठ आहेत. पण हे सगळं बद्धाला तर दुःखच नाही बद्धाला सुखही नाही आणि बद्धाला दुःखही नाही. आपल्याकडे म्हणे येडीला सासर बी सारखं आणि माहेर बी सारखं. तिच्या ध्यानात आल्या नवऱ्या सुद्धा पप्पा आले पप्पा आणि भाऊ आला की मामा आला म्हणते नवरा आला की पप्पा आला म्हणते आहे का. येडीला माहेर सारखं गड्याला दादा म्हणून हाक मारायची बाईला दादाच म्हणून हाक मारायची. मामू वरी बघाव आता तुम्ही खाली बघितलं कीर्तन मला सांगू विठाल आपल्या सगळ्या जणांना या व्याख्या पाठ आहे. पण माफ करा संसार सुखही देत नाही आणि संसार दुःखही देत नाही. तुम्ही म्हणता आता तू महाराज तू डिप्लोमा कुठं झालाय भाऊ. तुम्ही जर संतांची वाङ्मय पाहत असाल ज्ञानोबरायांची तुकोबरायांची वाङ्मय जर तुम्ही वाचत असाल तर तुमच्या लक्षात येईल संसार कसलंच दुःख देत नाही आणि संसार कसलंच सुखही देत नाही. आता तुम्ही म्हणत आता तुम्हीच सांगितलं दुःख बांधवडी आहे हा संसार अवघाची संसार सुखाचा करीन. ठाऊकची आहे संसार दुःखाचा हे गात्यात आहे. आणि तुमच्याकडून वाक्यात शिरलं तर तुम्हाला सांगतो ऐका. अंतकरणामध्ये एक मन नावाची वस्तू आहे. अंतकरण चतुष्ट आहे ना त्याच्यात काय मन बुद्धी चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी. तर संकल्प आणि विकल्प हा मनाचा स्वभाव आहे. संकल्प आणि विकल्प मनाचा स्वभाव आहे आणि त्या मनाने घेतलेल्या निर्णयाचा निश्चय करणं हे बुद्धीचं काम आहे. एक जणानं 1 एकर भर रान इकलं
एक जणाने एकर भर रान विकलं आणि एक जणानं घेतलं. संसारात काय फरक पडला सांगा बरं? काय फरक पडला का? तुम्ही म्हणा आज फरक पडला म्हणजे तुमच्या वृत्तीला फरक पडला. जमीन वाढली का? कमी झाली का? कमी झाली नाही आणि वाढली नाही. फरक कुठं? घेणाऱ्याला वाटायला मी घेतलं आणि करणाऱ्याला वाटायला आपलं गेले. एक लढायले आणि एक हसायले. का लढायले का हसायले? त्याच्या अंतकरणाची जी वृत्ती आहे, सुख आणि दुःख आपल्या अंतकरणाची वृत्ती देत असते. जगातली कुठलीच वस्तू सुखही देत नाही आणि दुःखही देत नाही. काही माणसं ज्ञानोबाची कलम पाव पाव किलो एकटे खातात आणि काही माणसाला चिमटीत बी खाऊ घातली तरी त्याला दवाखान्यात न्यावं लागते. असं आहे का नाही? कलम तीच आहे, कलम तीच आहे. दोघा जणाला दोन प्रकार. कसं काय? कारण त्यांची वृत्ती तशी बनलेली असते. तसं संसार जर तुम्हाला दुःखाचा आहे असं वाटत असेल तर नाथ बाबा सांगतात, असल्या संसारात कुठल्याच प्रकारचं दुःख, कुठल्याच प्रकारचं भय नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात एका जनार्दनी कवर बोलतोय की बाबा आजू अभंगाव आलंच नाही. कार्यक्रमात नियोजन सांगितलेलं नाही. सगळ्या माहिती चलता चलता पुन्हा सांगतो. तर थोडी या सोंग बकळ येतं, त्याच्यामुळे 5-7 साड्या एकच नेसून आलो या. म्हणजे तिकडे पडद्याची आड पुन्हा जास्त नाही, इथंच फेरायची. चला, आईसे असता भय कोण तैसे, आतापर्यंत सांगितलं तैशी. ऐका, संसार सोडूनही सुख नाही. माफ करा मला बरं का, शुक्रवार संसार सोडलेली किती महाराज दाखवू तुम्हाला, माणसं दाखवू तुम्हाला, महात्मे दाखवू, 3ऱ्या मजल्याचे गज काढून ठेवले. फरक काय? तोही संसारच आहे आणि हाही संसारच आहे. फक्त इथं लोकांना दाखवलं लेकरं बाळांचा त्याग करणं. म्हणजे इथं घर बांधायचं नाही, तिथं मठ बांधायचं आहे. मठ काय पुरा बांधायचा का? आश्रमाची स्थान, कोपी गुहा, लोकांच्या कल्याणासाठी. लोक म्हणजे नेमके कोण? बघा, चॅनल चालू या. मला काय फाशी शिक्षा व्हायची होत्या, मी आधीच या सगळ्या संप्रदायाच्या भकीला आहे. मी आपला स्वतंत्र पक्ष, आपण अपक्ष निवडून येतो असतो मला मातीचा. मी काय कोणाच्या नादाला लागत नाही. ऐका, फडकरी आणि गडकरी. आता आळंदीची कार्तिकीची वारी आली, घेत जाईल मग. आता कोणाला की आषाढीची आली. ए तुम्ही बसा मत गप. काय म्हणलं की विठ्ठल 10-5 फडकरी म्हणजे दिंडीचे मालक
आणि आमच्यासारखे चाटगी म्हणजे चमचे 2-4 संघ असतातच का नाही. कयाला बोली देत कयाला आमच्या दिंडीत चला म्हणजे त्याच्या दिंडीत गेल्या देव दिसतंय का, ते देव दाखविलेत का, वारीची तळमळ आहे का, लोकांच्या कल्याणाची तळमळ आहे का, तळमळ नाही. आणि मग तुम्ही काय जातात, तुम्ही लय लुची आहेत, आम्हाला खपवी जातात त्यांच्या विरोधात मी असं नाही, ते सोयीच आहे. ज्ञानोबारायाच्या सोहळ्यात चला, आमच्या दिंडीत चला, हे काय आहे, हे काय तुम्हाला काय वाटलं आनंदराव, तुम्ही भेट असताना मी भेट नाही. मी जरांग्यासारखा भास्कर माणूस आहे, दिसायला असा घरी दिया मग मी पुण्याला पोहोचलेला आहे. काय म्हणायचं मला, कल्पना करा हे काय आहे, हे काय आहे, काय अरे संसारच आहे ना. तुमच्याकडून मिळणार अनुदान, तुमच्याकडून मिळणारी भिशी एका एका दिंडीत एका एका दिवशी एका एका पंक्तीला 6 महाराज माणसं अन्नदात्याचे नाव येत आणि ते 6 जण हजर नाही तर जेवायला दिलच माणूस आहे का नाही. काय काय तर महात्मे असे महाभाग आहेत, दिंडी लायली ना उभी करते, उभा राहिला. आता आपल्याला नाश्ता करायचा, आता पुढीच पंगत आहे नाही लांब आहे, आणि नाश्ता झाला की नाश्ता आला तिथं छटाकच पोहे हलवे असते तर 42 खाणार असते का, माती खाणार का. मग 6 जणांचे पैसे कुठे गेले. अरे दाखविण्याचं वैराग्य, दाखविण्याचं ज्ञान, दाखविण्याची भक्ती लय वेगळी आणि आहे ते तत्व निराळ्याची. मला हे सांगायचंय, मठ बांधणे सुद्धा संसारच आहे, जबाबदारीनं बोलायलो, आणि घर बांधणे सुद्धा संसारच आहे. सोडण्याचा प्रयत्न काय केलाय, आणि जर मठ बांधणे संसार नाही तर तुम्हाला मी कितीतरी मठ दाखवून कोर्टात केस चालू गादीसाठी नाहीत का. मठाच्या जर गादीसाठी केस चालू तर तो प्रपंच कपार मारत हे सांगा. ऐका, आळंदी पंढरपूरच्या आपण प्रत्येक वर्षात एखादं तर ऐकतो, आमक्या आमक्याकडून आमक्या आमक्याचा खून. कशासाठी, कशासाठी, मठपती मठाधिपती होण्यासाठी. आणि संसारात तेच आहे आणि परमार्थात सुद्धा तेच आहे. सप्त्यात कमिट्या बरखास्त झाल्या, नया सप्त्यात कमिट्या निर्माण झाल्या. ह्या महाराज कीर्तन म्हणजे ते नग म्हणते, त्या महाराज कीर्तन नग म्हणजे हे नग म्हणते. काय काय म्हणते, आरत्याला लय लोक पैसे द्यावे लागते, सगळं तसंच लागतंय. मग कोणतरी मध्ये बोलवा त्या वंदांच्या महाराजाला येते मधल्या वाटणं पायानं जाते तितके घेते. आता तसं करत नाही तुम्ही शहाणे केले. मला लाईट स्पीकर नसते, अरे फटका बांधून जात होता एखादा महाराज, तुम्हाला काय वाटायचं, काय बंद पडलं मोठी काढून. हा मग मला माहिती बाबा जात आपलेच आहे आणि होय वाटा आपण पाडून ठेवूया नामा म्हणे कसं तसं असं तसं विठाला. ओ रघुदाजी एवढ्याने मोठाने माणसं बाहेर म्हणल्या, कीर्तनच बाहेर घेऊन येऊ का, आम्हाला काय कुठेही कीर्तन करायचं, चला खाली पूर्व सगळी. चला इकडे बघा, मनाचे संकल्प, मनाचे विकल्प, मनाची स्थिती, मनाची गती आणि मनाची अवस्था माणसाला सुख आणि दुःख देते. कुठे, आणि त्या मनाची कृपा झाल्याशिवाय जगातलं कुठलाच म्हणजे राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, पारमार्थिक क्षेत्र असेल, नाही आणखी कुठलंही क्षेत्र असेल, त्या क्षेत्रामधलं सुख आणि दुःख, जय आणि अपजय, ह्या दोन्ही गोष्टी कोणाच्या आहेत, मनाच्या मानण्यावर अवलंबून आहे भाऊ. हे कसं, चौघी बहिणी दिपोळीला आल्या आणि कापडाच्या दुकानात भावानं नेल्या. चौघी बहिणी, पुन्हा एकदा ऐका बरं का, तुमच्यासाठी सांगायला, तुमच्यासाठी. चौघी बहिणी दिपोळीला आल्या आणि भावानं कापडाच्या दुकानात नेल्या. आता जे मोठं दुकान असेल ते ध्यानात आणा, मी काय कोणाचा प्रचार करू. आणि साड्याचा ठीक टाकला. एक बहीण होती, तिने विचार केला भावाला 4 लेकरं आहेत, आपण 4 जणी बहिणी, जशी असेल तशी ही जी हाताला येईल ती साडी उचलली आणि तिच्या मनाने ठरवलं, दादा हे बघ ही 200 रुपयावाली साडी मला 5 आहे. ती त्याच्यातच आनंदात आहे. आणि एक 2000 रुपयाची घेऊन कणायली आणि तिसरी 5000 रुपये साऱ्या गंगाखेड्यात फिरायली. साडीच आहे ना.
त्याच्यात ती 5व्या नंबरची बहीण म्हणली बाया नवऱ्यातून काही म्हणजे त्याला न कळू देता काकीने काकाच्या काळ्या कोटातून कचेरीच्या कामाचे कागद करकर कातीनं कापले कचरा कुंडीत कोंबले. कसं काकीनं काकाच्या काळ्या कोटातून कोऱ्या कोऱ्या नोटा काढून आणल्या. हे बघ म्हणजे माझ्या मालकाने आणि हो 3000 रुपये तू 2 घाल 5ची घ्यायची मला. आता त्याला बोलायचं झालं चान्स आहे का इकडे बघा. ह्या 5 जणीनं 5 नमुन्याच्या साड्या घेतल्या. 5 नमुन्याच्या साड्या घेतल्या त्याच्यातल्या 4 सुखीत का समाधानीत का? कोणती समाधानी आहे? जिनं 200 रुपयाची उचलली ती समाधानी. मी ह्याच्यातच संतुष्ट आहे. संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चया. मनाचा दृढ निश्चय झाला आणि त्या साधनाला स्पर्श केला त्या वस्तूला स्पर्श केला त्याच्यात सुख मिळतं. मिळतं का नाही? खरं का खोटं? आणि परवा दिवशीच काम रस्त्यावर जाता आडू लागला तो. विठाला निश्चयावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. याच्यासाठी मनाचा दृढ निश्चय संसारातल्या कुठल्याही गोष्टी केवढंही ऐश्वर केवढी सत्ता केवढी संपत्ती केवढंही वैभव केवढंही पद आणि केवढी प्रतिष्ठा मिळाली तर ती तुम्हाला सुख देत नाही. म्हणून संसार दुःख म्हणून म्हटलेलं आहे. पण त्याच्याकडे पाहण्याच्या तुमच्या अंतःकरणाची वृत्ती बदलली तर तुम्हाला दुःख नाही. अवघे त्रिलोक के आनंदाचे वा 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 एकदा एकदा टाळ्यात वाजवावं लागतात. आता इलाजच नाही. नाही टाळ्या वाजल्या मला वाजली ती बघून घेतो आपलं इकडे बघा. आपण आतापर्यंत म्हणले अवघे की त्रिलोकी आनंदाचे. आता आता एकदा काय करा ध्रुवपदाच्या पूर्वार्धात जा. चरणी जगन्नाथा चित्त ठेले. चित्त म्हणजे मन. माऊली माफ करा. जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेले आता अवघी त्रिलोकी आनंदाची. कवा हा कोणी तळलेल्या पापड्या खाते कोणी भाजलेल्या खाते आणि काय काय भिजवून खाते. काय करा पापुडी तीच या अंतकरणाची वृत्ती वेगळी वेगळी या. म्हणून बघा लाडकी लेखमी संतांची मदवर कृपा बहुतांची न त्यात बहुतांच्या कृपेमध्ये मनाची कृपा महत्वाची आहे. आणि हे सुख आणि दुःख कशावर अवलंबून आहे? मनाच्या संकल्पावर अवलंबून आहे. याच्यासाठी
आपण आपल्या जीवनामध्ये वावरत असताना आपल्याला जर जीवन सुखाचं समाधानाचं घालवायचं असेल तर या अभंगामध्ये दृष्टांत 2, तर त्या दृष्टांतामध्ये सांगितलं अरे पक्षी जसं जीवन जगतात तसं जगा. अभंगाचं पहिलं चरण आहे. पक्षी अंगण उतर पक्षी अंगणी उतरती आणि ते का गुंतून या राहती. हा दृष्टांत आहे. आपल्याला सिद्धांताकडे जायचं. हा एका पक्षाच्या थव्याचा दृष्टांत आहे. पक्ष्यांचा दृष्टांत नाथ महाराजांनी दिलाय. हा दृष्टांत ग्रामीण भागामध्ये सांगण्यासाठी सोपा आहे, पण ज्या वेळेला हे दृष्टांत शहरी भागात जर सांगायला गेला तर त्याला कळायचा सम्राटचा हात आणून खाणाऱ्या लोकांना काय माहिती पाखरं काय येतून खाते ते. अहो ती तिकडे सोडून द्या, ते तिकडे बघून आता हे काही लेकर मुंबईला पुण्याला सर्व्हिसला ड्युटीला कंपनीत कामाला धंद्याच्या निमित्ताने गेलीत का नाही, ही म्हातारी तिथं जाते नातून सांभाळायला. म्हातारी सणातून सांभाळायला जाते. आता हिला वड्याच्या झाडाखाली येऊन बसायचं, तिथं कुठं मातीत राहून बसायचं म्हणजे अवघड आहे का नाही. कोणी बोलायला कोणी बघायला, तिला काय माहित पाकरा जातं. आता ह्या म्हातारीला सगळं तिथलं वातावरण. म्हातारीने सुनून मी केलं मेकअप बघितलं त्या गलीत त्यांच्या बारे पिकनिकला निघाली का नाही. आवर ते नवरा म्हणा तू लवकर तयार होईन. वाई कवा तयार व्हायला, लवकर तयार व्हा. जमलं नाही नका बोल, मी उचलून घेतो. वाहनाला नाही ते गुन्हा भारी असते राजू. कसं हा तुम्ही जर कवा बघितली नसली तर बघा, वांग्याची बरड भाजी परपूळ देऊन केली असली का नाही ती दिसत नाही चोपडी, मग बोट चालू खाते माणूस, खाते का नाही. आता त्या माहिती परपूळ कायला म्हणते मला घरला बोलवा आम्ही तुम्हाला देऊन दाखवू. असा काय मिळायचा. चला चला काय हिनं केलेले मेकअप हिनं तिने काय केलं बघा. असा नैसर्गिकरित्या एखाद्या माऊलीच्या म्हणजे हनुवटीवर तीळ असेल नैसर्गिक सौंदर्य. आता स्त्रियांचे काही लक्षण आहेत, आपले काशी खंडातला विषय जाऊ दे तिकडे जायचं नाही मला, पण काही लक्षण आहेत. घोड्याची लक्षणं, पुरुषाची लक्षणं, स्त्रियांची लक्षणं, मग सौंदर्याची लक्षणे वेगळी, व्रतीची लक्षणे वेगळी. तो विषय सविस्ताराने तो काय मला मांडा. केसाची बट अशी गालावर येऊन वाकडी होते, त्याला म्हणतात वारी याने कुंतल हले आणि डोळे मोडीत
राधा चाले. तिला काय म्हणतात ते? आपण म्हणतो तो वार्याने वार्याने कुंडल झाले कुंडल नाही कुंतल. कुंतल कशाला म्हणतात? हा लोमता गोल झालेला जो केसाचा झुपकाय बट आहे त्याला काय म्हणतात? कुंतल. आता हे तुम्हाला शिकवायचं म्हणलं मला मरायची कशाला काय म्हणतात इतकंही नाही मिळत. चला हे कुंतल हे कसं होतं नैसर्गिकरित्या. आता ते पोरीनं काय केलं? पेनाचं टोपण, पहिली पेन होते ना ते डबली, त्या पेनाचं टोपण काढलं आणि त्या टोपणाला अशी बट गुंडाळी. इकडे बघा बरं का, पुन्हा करून बघा घरी गेल्या. इतका तरी कीर्तनातला फायदा व्हावं नका काय व्हायला. त्या खाल्ल्या म्हणते मग आता कसलं की तुम्ही खाली बसलात मला आता मी काय करू. हे बघा असं गुंडाळलं केसाचं, म्हणजे पेनाचं टोपण गरम केलं आणि अशी केस त्याला गुंडाळले, सगळी केसाचा पीळ घातला आणि आल्ला टोपण काढून घेतलं मरात. असे गोल 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 झाली झाली तयार. ती सौंदर्याला उठून दिसण्यासाठी शोभण्यासाठी. हे कोण बघितलं? सासून बघितलं. म्हातारीनं म्हणा घेऊ हे सासून बघितलं. तिनं उलटनं चुलीत घातलं आणि लाल होऊस तो तापू दिलं आणि तापल्यावर आपली पट धरली. उलटण्याचा धक्का लागल्याबरोबर केस हातातून उलटलं मुली आणि पुन्हा अशी झाकून पदर घ्यायची. लोकांना वाटायला लाज झाली काय की नाही चोरी झाकायला येते. कसं हे कशावर अवलंबून आहे? आता दिसणं न दिसणं हे कशावर अवलंबून आहे? मनावर अवलंबून आहे, मनावर. चला शहरी भागातलं वातावरण सोडा, ग्रामीण भागामध्ये हा दृष्टांत सांगण्यासाठी काही लय जड जाणार नाही. कारण पाखराचे थवे अंगणावर, माळदावर, तारसावर ज्यावेळेला आपण दळण वाळू घालतो त्यावेळेला आपण नेहमी पाहिलेले आहेत का नाही? तुम्ही वरी गेल्याबरोबर पाखरं फुरकून उडून जातात का तुमच्यावर दावा देतात? आता जेवाऱ्या आल्यात ना, जेवाऱ्या आता काय सुविधा निघाली हो भरे माणसो. किट निघाली त्याला टाकून द्यायची आणि बरोबर चार्जिंग लावायची. सांग त्याला रात्रभर डुकर हाणायला एक लाईट एकदाच केलं आता पाखरं हाणायलाच निघाल्या. त्याला किटकिट किटकिट ते खाली बेरिंग आणि वरून तुकडे आहे का नाही? जसं जसं वार आहे तसं धड 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 आपोआपच वाजायला. म्हणजे पाखरं येत हे तुमचा समज आहे भाऊ. बुजवण्याला पाखरं एकदा भेट असते तर बुजवण्याला पाखरं दोनदा भेट असते. आता बुजवणं 12 महिने असंच आहे म्हणजे कवर भेटी एकदा जाऊन येऊस तो नवरी भेट असते. पुन्हा दबाव टाकायचं काम नसतं. फर्स्ट इम्प्रेशन लास्ट इम्प्रेशन. पहिलं वजन केस होतं पुन्हा काय करणार. कवा 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 नवरी फक्त जाऊन येऊस तोच चोपत असते. एकदा येती जाती झाली त्यामुळे माणसं बाहेर काढा बघत असते. कसं बुजवण्याला पाखरं कवर भेटते पुन्हा बुजवण्यावरच बसत येत. नातरुंड आपल्याला माहित का नाही बाबा तुम्हाला काय कळलं का बसा. पोरं म्हणायला घेतात नवल नाही हो. पोरं तर म्हणते सुना तर म्हणते ना. का म्हणते हुंडा घेऊन आले ते का फुकडा येत का नाही. भांडे त्याच्या बापाचे हुंडा कपडे दागिने आणि तुमचं काय मग तुम्ही म्हणा जा घेऊन तू सगळं बाजू. बोल की बाबा काहीतरी ऐका. अंतकरणाची वृत्ती माणसाला सुख आणि दुःख देत असते. मला हे सांगायचंय पाखराचा थवा ज्या वेळेला धान्यावर बसतो आणि मालक दिसतो किंवा मालक आवाज देतो, आरोळी देतो, ते तक्रार करत जसं आहे तसं उडतात. निघाले दुसऱ्यावर. तिकडून एखादा गोपर घेऊन फिरला निघाले तिसऱ्यावर. तक्रार नाही. कशासाठी तक्रार नाही? कारण ते त्या पोट भरण्यासाठी दाणा खातात, ते साठवण्यासाठी खात नाही. भानगड कुठे आहे आपली? आपली भानगड कुठे आहे? आपल्याला खरं संसारात दुःख कुठे आहे? आपण आमची 5वी पिढी काय खायच्या हिसाबात आहे. दुःख कायच आहे. हो मला माफ करा. हे भ्रष्टाचार करणारे, हे लुबाडणारे, हे लुटणारे, हे चोऱ्या करणारे, हे काय पोट भरत नाही म्हणून चोऱ्या करतात का?
आणि पोट भरणाऱ्या माणसाला चोरी करायचं काम पडत नाही. नाही, चोरी कोणाला करावी लागती? हा, संसारातल्या वस्तू संसार वाया हवा भरी होऊ नका. कस करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. आपल्याला संसारामध्ये का सुख मिळत नाही, आपल्याला संसारामध्ये का उन्नती होत नाही, का समाधान वाटत नाही, त्याच कारण हे आहे आपण त्याच्यात गुंतलेले. कसे? जन्म आली वाया गेली भक्ती नाही केली. माझेपणा आणि मीपणा हा दुःख देतो दादा. कोण दुःख देत? माझेपणा आणि मीपणा. तुकोबाराय म्हणले आप पर तेही नाही बंधू वर्ग सज्जना तुकया तिची परी झाली आता पावे. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोच एक हरिरंगी नाचे. हरिरंगी नाचे तोच धन्य एक असं नाही म्हणायचं. आप पर हे नाही, जाणीव शहाणीव हे नाही. त्या पक्षांना मानही वाटत नाही, अपमानही वाटत नाही. एकदा माझ्याकडे सगळेच बघा, मी बी तुमच्यावर नाराज नाही बरं का. म्हणजे तुम्ही बघायला कोणी बाकी सगळ्याकडे बघावं लागतंय ना. ते माहित नाही आता तो म्हणला तो एकदा बघितलं नाही की खाली मला तटवाय तू आता सगळं कुठं म्हणलो मी. असं करते बघा, कुठं काय सांगू लागलो. रघुदासजी सत्याला कीर्तनाला मसलेला रात्री कोण्या महाराजाचं कीर्तन होतं सांगितलं त्यांनी नाव फल्ल्या महाराज कीर्तन. मी म्हणलं गयावर कीर्तन केलं, मला घोंगडीवर केलं. काय मी म्हणलं कीर्तन घोंगडीवरच करते रो. अभंग कोणता घेतला होता मला ते काय कळत नाही, कोणातरी संताचा होता. जरा ध्यान द्या जरा. कसं ते का गुंतून राहते आपल्याला इथं बोलायचं आहे. अंगणात उतरलेले पक्षी गुंतून राहत नाही. बरं गुंतून राहत नाही तर उपाशी राहत नाही. तुमच्या धान्यावर, तुमच्या कणसावर, तुमच्या फळावर येऊन बसतात सुद्धा. तर ऐका ते कसे बसतात, ते गुंतत नाही. राजा जनकाच्या दारामध्ये काही ऋषी मुनीचं पंचक होतं. किती होते? पंचक होतं ऋषी मुनींचं. त्याच्यामध्ये वेदांताच्या चर्चा चालायच्या. राजा जनकाने प्रश्न विचारायचे आणि त्या ठिकाणी असलेल्या यज्ञवालकासारख्या महात्म्यांनी, अष्टवक्रासारख्या महात्म्यांनी, त्या गर्गीजिकांनी सर्वांनी संवाद असायचा. संसारात माणूस बद्ध आहे, संसारात माणूस बांधलेला आहे, त्या संसारात माणूस मोकळा आहे. ह्याचा केव्हा विचार केलाय का तुम्ही?
बांधलेला आहे ना हे गुंजेगावकर माया बा बांधलेला आहे आता मध्ये सोडलेला आहे बघा आता हे बघा हे काय आता हे कसं असतं हे गादीवर बोलायचं आम्हाला स्वतंत्र असते आणि कोणाच्या नाव कुठीला खुटी काढतो उर पाठन तीर पाठन पण वास्तवात सांगतो आहे का बांधलेला आहे का मोकळा माणूस मामा मला आणलंय मग इतकं सांगाय पुरती दक्षिणा दे ना तू दाजी कसं बांधलंय का मोकळे मोकळे म्हणा तर तिथं जावंच लागत या आणि बांधलेले म्हणा तो दोरी दिसत माऊलीची ओळी माऊली सांगा पाशी केवी गोविती बांधिती पाशी केवी इथं दावा नाही मग पक्का बांधलेला आहे म्हणजे गाडव जसा निस्ता हातारीत आणायचा आणि पायाला असं करायचं बांधायला दोरी नाही काय करायचं गाडव आणायचा अनुभव मारल्या पायाला असं करायचं सोडून गाडवाड वाटतं मला बांधले हिरव्या पेंडीला सुद्धा तोंड असं लाभित इथं पाय बांधलाय देवाच्या अग्नीच्या ब्राह्मणाच्या पोत्याच्या साक्षेनं कन्या दान मला आता बांधलंय तिनं सांगितलं तू उद्या सकाळ तुझ्या मोठ्या भावाला व्हायला राहायचं नाही म्हणलास का गंगेतच उडी टाकते त्याला म्हणून वाटलं गेलं तरी म्हणते दादा लय दमकोंडी झाली मला वाटायला आपलं आपलं बघावं कोणाच्या सांगण्यावर हे बांधलंय का मोकळे दिवाळीला भावाच्या अंतकरणातून अशी तळमळ मी एकुलता एक भाऊ माझ्या बहिणीला माय बापाच्या माघारी दुसरं कोणी नाही त्याला दिवाळीला आणायचंय ह्याचं तोंडच उतरला होई 5 चपात्या टाकी म्हणायला नुसतं बघायला आता ते ज्ञान मामाचा पाव किलोचा पुडा घेऊन जाईल मग काय घेऊन गेलास म्हणजे सांगावं लागेल करम नेती म्हणजे चावती कसं आहे माणूस बांधलाय का मोकळा म्हणालो माणसं म्हणजे काय गैराजी महाराजांनी आम्हाला ताणायला कोणा बोलून बरं तुम्ही इतकं दिल खुलास कीर्तन का वाय का कीर्तन दिल खुलासच पाहिजे हो माणसाच्या मनाला बरं वाटलं पाहिजे बोलतही झालं पाहिजे आणि ते अंतकरणाच्या वृत्तीपर्यंत पोहोचलं पाहिजे काय करू यम नियम प्राण अनियम प्रतिहार समाधी उद्बोध हे मी बी सांगून बघितलंय मातीवरून चाले पुन्हा माणसं माहित काय नाही त्या 500ची नोट काहीच नाही काहीच त्याच कळय ना सांग आता तसं राहिलं नाही बापू हे मुकुराचं दुकान घातलंय मी सोयंग बांधील गिरायकाला खरीच नाही विठ्ठल आहे विठ्ठल संसारामध्ये माणूस बद्ध आहे म्हणजे बांधलाय का मोकळा आहे इथं चालू आहे आपलं काहीतरी बोलावं माझ्या खळ्याचे आणि तुम्हाला काहीतरी म्हणा बांधलाय मूर्खपणा आहे हा बांधलाच नाही बांधून घेतलंय बांधलंय कुठं बांधलंय कयात बांधलं बघा अहम ममतेचे निलवड सवडी मातेने पवती बापुडी जन्म मरणाची दुथडी डहुलते ठेली जनकाने प्रश्न विचारलाय माणूस बद्ध आहे म्हणजे बांधलाय का मोकळा आहे मुक्त आहे जीव शरीर हे बांधलाय का मोकळे मग तिथं तास 2 तास अशी चर्चा झाली एकानं सांगायचं तो प्रारब्ध भोग क्रियमान संचित खच्यात जीव बांधलाय एकानं सांगायचं तो कसा मोकळा आहे तो कसा बांधलाय 1-2 घंटे चर्चा झाली हो आणि तिथं ती 8 जाग्यावर एक वाकडा होता सगळ्यात विद्वान त्याचं नाव आहे अष्टवक्र म्हणण्याचं काय कारण आहे तो 8 जाग्यावर वाकडा तिकडा माणूस होता असा दिसायला काळा जर गबळा मुबाळा तिथे सभा मंडपामध्ये उठून उभा राहिला सिंहासनावर राजा बसलेला आहे आपल्या अधिकाराला ऋषी मंडळी बसलेली आणि असे खूप लोक बसले म्हणजे ऐकायला चर्चा संवाद जनता बसलेली ते असं जे गेलं म्हणताना जनकाच्या त्या सभा मंडपाचा असा मोठा खांब होता ते खांब असा आवळून जे धरला जे बोंबलायला लागलो मेलो रे
बाबो मला कोणीतरी सोडा रे सोडा 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 लोक म्हणजे का गाद्या वळाले का का अष्टवक्र काय म्हणला तो मला कोणीतरी सोडा. त्याच्यात ते वेदांताच्या चर्चा करणारे बद्धाची लक्षणं सांगणारे मुक्ताची लक्षणं सांगणारे ते काय महात्मा होते ते जवळ आले म्हणले सोडले की तुम्ही हिड घेतलं काय तुम्ही तुमचा हात सोडा तुम्ही मोकळेच आहे तुम्ही तुमचा हात सोडा तुम्ही मोकळे तेव्हा अष्टवक्र सांगितलं मूर्ख आहे हो तसं तुमच्या मनाचं बंधन तोडून टाका तुम्ही बी मोकळे कुठं कशाचं बंधन आहे मातू द्या बंधन आहे तुम्हाला सांच्याला जर तुम्ही समजा काय काय माणसं आहेत बघा मी संध्याकाळी मुकामाला कुठंच राहत नाही म्हणला त्याला मी विचारलं का त्याचं कारण आहे का ते म्हणला मी नसल्यावर म्हातारी लय बेचैन होती ओ बायकुडा मी नसल्यावर कर मग मी नाही दिसल्या होती भाकर सुद्धा खात नाही मी आम्हाला येड्यातून मरून बघ की दिवशी 5 भाकर खाऊन आहेत का नाही असे उदाहरण आपल्याला वाटतंय हो मी आहे म्हणून तुम्ही खालात राहा मला वाटायले मी सांगायलो म्हणजे तुम्ही कीर्तन ऐकायला मी सांगितलं नसतं तर तुम्ही काय अरे तुझ्यासारखे छपन एक दगड उचला तर 5-25 निघाले तर पप्पा उच आलाय त्याचा कोणा वाचून दुनियात कोणाचं काय राहिलं पण आपल्याला काय वाटायले सासू म्हणती अगं मी घरात आहे म्हणून बरं नाही तर तुम्ही माझ्या बाब्याचा संसार उदा माझा करतात 8 रोजा माझ्या धावा करा काय ठुत मी म्हणून संसार आहे सून म्हणते तू मरून बघ तुझ्यापेक्षा आम्ही आनंदात खातो का नाही बघा त्याचं कारण सांग आणि मी म्हणणं गेलं का माणूस मोकळा आपल्या शंकर दादाच्या गंगापुण्याच्या पत्रिका भावकीतले 2 पाऊण पोरं निघाले वाटायला पार तिकडे ठोळ्यापासून सगळा येडा घालत सांच्याचा मुक्काम कुठं म्हणजे संध्याकाळी चुलत बहीण राहत होती तिथं एक ती म्हणली दादा माझ्या लग्नाला 12 वर्ष झाले कवाच आला नाहीस पण निमतानं बाप आला आता पुरण घालते आणि आज काय जायचं आता तिची आवड आहे हे म्हणाले नाही मी गेल्यावर 2 म्हशी काढायच्या तशाच राहते आता मी नाही गेल्यावर कोणी वैरण बी टाकीत नाही आकाड्यावर मला जावंच लागते ती म्हणली 4 भाषेत मला किती 4 भाषेत आणि 1 दिवस भाऊ माझ्या घरी मुक्कामाला राहू शकत नाही किती वर्षाने आलास तू मी तुला जाऊ देणार नाही फोन लावून दिला पोराला आणि मग सोनू हॅलो बोला आत्या म्हणली मोहा बाप काय तुम्ही भाड्याचा बैल समजिला कारण 12 वर्षाला आला तर मुक्कामाला घालायचं म्हणा धारा त्यानंच काढायच्या वैरण त्यानंच टाकायची शेण त्यानंच काढायचं तुम्ही काय ते म्हणलं आत्या आमचा काय गुन्हा नाही त्याला आठवून ठेवून घे आम्ही तर वाटच बघा कवा जाते की मुक्कामाला तू सांगायलीस काही हरकत नाही आम्ही म्हणजे तू 2 दिवस 4 दिवस त्यांना ठेवून घे आम्ही बाकीचे सगळे काम आमची काही अडचण नाही आणि ती करव पण होती म्हणजे दादा तुला लेकरायची इतकी मई नाही का राहायची ते मला तू सगळं खरे मला जावंच लागत ते म्हणला इथं काय झोपाय जागा नाही का हाय इथं काय पांघराय नाही का हाय इथं काय कोट नाही का हाय इथं काय जेवण नाही का हाय इथं तिथं फरक काय हे मला नाही मला जावंच लागतंय तुला नेमकं काय जावं लागतंय थोर आली हे कोण ओळखी विसरली कोणाचं सर्प नावाचं प्रकरण नाथ महाराजाचं त्याच्यात माया आविद्येच्या सांजवेळी आणि मोह भुजंगे धरली करंगळी वो गुरु गारुडी बोलवा सर्प चावल्यावरच होते म्हणत आता ऐका म्हणजे अहम आणि मम कामून मुकामाला राहिले ते पोरं धार काढते मग त्याला पोरायच्या मशीद कुठं वाटायला म्हशी कोणाला येतात भैया म्हशी उपाशी राहिल्यावर काय म्हातारे वाड्याचं झोप बकळ म्हातारे म्हशीनं तुडवून गेली हो बकळ मशीनं काच तुडली काय
काय म्हातारे घरच्या मशीन तुडली काय कोट्यातल्या मशीन तुडली मग आहे ना असं. चला मला हे सांगायचं, पक्षी का समाधानाचं जीवन जगतात? ते जी वस्तू प्राप्त आहे त्या वस्तूत गुंतत नाही. आणि आपण का दुःखी? जी वस्तू प्राप्त आहे त्या वस्तूला मोह, ममता, आपलेपणा, माझेपणा बोलत लावतो. 7-12 नाव लावा लोक तरी ते त्यागावे ना भोगावे, मध्यभागी विभागावे. हे बघा हे इन आहे, माऊलीपाशी इन आहे. आता इन्याच्या तारा तुम्हाला पांढरी, काळी, पंचम च्या कुठं लावायची तिथं कसं करायची लावायची. पण तुम्ही कवर बी खोटी फिरून निश्चित तार टाईट करतात तर काय होणार? तुटणार. बरं ढिलं सोडून देतो, करणार. मग ढिलंही सोडायचं नाही. आपण जन्माला आलो का ढिलंही सोडायचं नाही आणि ताणायचं नाही. मग कसं करायचं? सार्थ सार्थ म्हणतो आपण त्याला. कसं? सार्थ सार्थ. ते त्यागायचंही नाही आणि ते भोगायचं नाही. प्रार्थनानं प्राप्त झालं त्याचा उपभोग घ्यायचा आणि जे प्रार्थनानं नाही प्राप्त झालं त्याच्याबद्दल नको खेद करू कोणत्या. हे जर समजत नसलं तर तुम्हाला अजून सोपं सांगतो. मला कीर्तन सोडायचे आता. समय असे सादर व्हावे, कोण दिवस येईल कैसा. आणि ह्या माध्यमात अशा अवस्थेमध्ये जर जीवन जगलात तर आपण सुखी राहू. इकडे बघा ना, आपल्याला काही गोष्टी नैसर्गिकरित्या प्राप्त झालेल्या आहेत पण त्या परमानंट नाहीत. साध्य आणि साधन. आपली भानगड काय? साधन आणि साध्य. समजा तुम्ही मला मोटरसायकल दिली, कयाला? गायखेडला झाला. कुठे दिली? गायखेडला. मी गायखेडला गेलो, गायखेडचा बाजार केला. आता मोटरसायकल काय बघायचं माझ्याकडे? तुमची तुम्हाला द्यावं लागत का? जाऊ म्हणता नाही मला चालवायचंच नाही तर बघा कल्पना करा. म्हणजे कसं आहे, तुमची तुम्हाला साधन म्हणून मोटरसायकल आहे आणि साध्य तुमचा बाजार आहे. बाजार साध्य झाला का तुमची गाडी तुम्हाला दुसरगावच्या पुलावर आला. दुसरगावच्या पुलावर आला आणि पुलावर आल्या म्हणला गाडी आपल्याला दिली होती. आपलं गाण्याखेडचं काम झालं. बाजार घेऊन उभ्यानं पुलावून सोडून दिली. जमन का? जमन नाही. जशास तशी त्यांना जाळू नये नाव, पावलेनी पार आणि मागील आधार. लई गार लागायला म्हणला. दारी धरू लागला. दारी कळतीच ना तुम्हाला? दारी धरू लागला आणि पाऊस महिना लई गार लागायले. पाठ लई गार लागायले म्हणून जे म्हणतात काड्या मुड्या जमा केल्या पेटवी द्या. सरपंच गोसोडा अंगावर शेरतच काढून टाकलं म्हणा. लई गार अंगावर शेरत काढलं. पुन्हा बनी काढली. रग होती पांघरायची. आता जवळ इस्तू लागला तवर बरं वाटलं. आता इस्तू इजून गेला. कपडे जळून राग झाले. मला ते इस्तू राहिला नाही. आता गार लागत असेल का गरम लागत असेल पुन्हा पहिली अपेक्षा. आता हे कसं झालं? इकडे बघा, हे त्याग आहे ना, त्याग वेगळा आणि वैराग्य वेगळं. माफ करा मला. त्याग सुख देत नाही. कोण सुख देतात? वैराग्य. आणि वैराग्य सुद्धा आधी ज्ञान व्हावं लागतं आणि ज्ञान झाल्याच्या नंतर वैराग्य यावं लागतं. तेव्हा कुठं प्राप्ती होती. उगाच जमत नाही. मग संत बापावर असे किती गेले म्हशीच्या शेपटा धरून घरात आले. असे बरेच म्हातारे बसून पंढरपूरला गेले. पुन्हा उगाच जीवन नाही मला ऐकलंच नाही. कोण हे आमच्या सुक्रे महाराज गाठ पडली आणि ती म्हणजे मया गळ्याचे बंद. तुला सुक्रे महाराज मिळले तरी सुटतो का? तुला याचं होतं असं आहे का नाही? तसं नाही. एसटीतून उतरलेल्या माणसानं एसटी आपल्या बापाच्या 7-12 नाही हे ध्यानात ठेवा. तुम्ही गंगा खेळून बसलात आणि दुसरं गावपाचं तिकीट काढलंय, तुम्ही दैटण्याचं तिकीट काढलंय,
कोणी परभणीचे तिकीट काढले, जिथपर्यंत तिकीट काढले तर तुम्ही सीटावर बसायचं आणि एकदा तुमचा चार्ज संपला का तुम्ही गपचिप खाली उतरायचं आणि वाटायला लागायचं. माझ्यासारखं कुदून उतरताना म्हणलं आम्ही सीट घेणारे म्हणलं काढून मो सीट या सीट मोबाईल. अरे ते कंडक्टर म्हणला तू काय सर्कल आहास का, तू पिऊन आहास का, गांजा वडायलास तू नेमका. ते मला फुकट आहे काय, पैसे दिले होते फक्त इथवरच्या प्रवासाचे. आता इथून मोरी त्याच्यात प्रवास करणारा दुसरा आहे. एसटी तुमची नाही, एसटी गेल्यावर गोरू लेणं मिळ लागत नसत्या का, ती आपली नाही. हे ज्या वेळेला संसारात आपल्या लक्षात येईल, ध्यानात येईल, कळ त्यावेळेला त्याच्यात आपण गुंतणार. संसार बंधन तोडावे, आणि तुम्हाला कळू आले आम्हाला बरं वाटतंय हो. आता वायर तुटलेल्या बोर्डाला कुठलंही कनेक्शन दिलं तर लाईट लागणार आहे का. आणि आमच्या कपाळाला कुठे भैरी आंधळी घरातून धुडकून दिलेली काही सुटून झाले. त्याला म्हशीचं धार काढताना वासरू आकडे लोक म्हैस धरून होते. आता कीर्तनानं त्याला फरकही पडणार नाही. आणि त्याचा बरोबर आहे का. आता आपलं कामच आहे. आता पोराच्या हातात देणं, संसार बी पोराच्या हातात देऊन मोकळं व्हायचं आणि परमार्थही पोराच्या हातात देऊन मोकळं व्हायचं. आपण गेल्याच्या नंतर आपल्या पाठीमागे जर आपल्या परमार्थ चलत असलं तर आपल्याला मुक्ती आहे. आपण गेलो तर आपल्या मागे सगळं चंबू गठाला गुण निघाले घेऊन गेला. अभक्ताची माय तुका म्हणे नरका जाय ही अवस्था होती. चला, अंगणात उतरलेले पक्षी जसे गुंतत नाहीत, कशात लोभ धरत नाहीत आणि त्यांना नेता येत नाही. भांगड काय या, त्याला नेता येत नाही, आपल्याला नेता येत नाही. कबीरजीचा दोहा आहे, चिडिया चावल ले चली. चावल म्हणजे तांदळाचा दाणा, तांदळाचा कण. चिमणीनं दाबाळा म्हणजे तोंडात एक तांदळाचा दाणा तिला सापडला, तिनं ते उचलला आणि आपल्या पिल्ल्याला घेऊन निघाली. बीच मिले दाल. पुन्हा हरभऱ्याच्या डाळीचा कण दिसला. भानगड कशी, हरभऱ्याच्या डाळीचा कण उचला गेली की तांदळाचा निष्ठायला, आणि तांदळाचा उचला गेली की हरभऱ्याचा निष्ठायला. एका वेळेला एकच घेऊन जाऊ शकते ही तिच्या ध्यानातच नाही. पारख झाला. हे उचलायली, ते सोडायली, ते उचलायली. आपलं काय झालंय, मसल केले गेले येऊन या मनुष्यपणा थोर केली आणि आपली हीच आवाज झाली. गुंतून राहायचं नाही, हा सृष्टीचा नियम आहे आणि चलत असत. असं आपण जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत आपल्याला सुख नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तैसे असावे संसारी विठोबा. गेला काय निघून मोतीराम महाराजा मला गेलं ते सगळं. पण त्याची परंपरा म्हणून आम्ही चलवायला होते चलल्या. तिकडे बघा नाराज होऊ नका, मी देतो तुम्हाला 100 तुम्ही मला मी हाफ टिकता माणूस उगून मला वाटतं पैसे लागले तर येताना पैसे आता काळ बदललाय. कीर्तनकारांना ऐकणाऱ्याला पैसे द्यायचे, कीर्तनकारांना भजनाला पैसे द्या. असं येणार जरा जमावूया. तुम्ही फक्त भजन चालू ठेवा. कसं काय नाही मोदीचं फिरीचं सोडून द्या. राजकारणाचं काही आपल्याला घेऊन नाही. विठाला
तैसे असावे संसारी. कसं संसारी असावे, आसोनी नसावे, तैसे असावे संसारी. कसं आणखी एक सांगू, आसोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी, तैसे असावे संसारी. कुठपर्यंत? जोवरी प्राचीनाची दोरी. आता ही प्राचीनाची दोरी काय बघू ना. वस्तीकर वाटसरू माणूस संध्याकाळी गावच्या धर्मशाळेत मुकामाला राहिला आणि त्याला दररोजा चांगला वाटला, चुंबळ केली, दररोजाच ओढायला. कसं हे विचारलं का मला दररोजा लिहायचा, तुझ्या बापा बोला धर्मशाळाचा दररोजा कोण तुला काढू दे. आणि ही काय, ही काय, ही धर्मशाळा आहे. आणि या धर्मशाळेत आपण मुक्कामाला देहत उसने आणले पाचाचे पंचभूताचा गोंधळ. किती केला एक ठाई मेळ, पाठी लाविला अहंकार सबळ. ते घुमवायला घुम 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 घुम. असं नाही करायचं, मुक्त व्हायचं, आपले हात सोडायचे. तुम्ही म्हणायचं मग काय करायचं, मी काय कोणाला दान द्या, कोणा मठाला द्या, कोणा देवाला द्या, असं कतही म्हणे नाही. आहे त्या अवस्थेमध्ये समाधानात राहा आणि मिळेल त्या वेळेत परपंचात परमात्म्याचं चिंतन करा. ह्याच्या पलीकडे काही करू नका. हरिभक्त परायण मला वाटतं मी बरंच आता फोटो बघितले लक्षात आले की बाबा मी बऱ्याचदा बघितले. बऱ्या म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये इतरत्र ती कीर्तना भजनाला, आणि त्यांच्या भजनाचा काळ मी बघितलं नसेल, पण शंकर दादांचं मी म्हणजे बऱ्याच वेळा मी पाहिलं. जसं तुमची आमची म्हणजे पाहणी आहे बरोबर, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. आणि त्यांच्या या गोड जेवणा प्रीतीचा कार्यक्रम आहे. त्या निमित्ताने संसारात जगत असताना आपली काय अवस्था असावी, कोणत्या अवस्थेत जगावं सांगितलं. तुम्ही सर्व श्रोते सर्व गावाकडून आलेली पाहुणे रावडी मंडळी, योगायोगाने कीर्तनला उशीर झाला म्हणून तुम्ही गौशालात नाही तर तुम्ही, मी तर आता असं म्हणालो कीर्तनात 11 ते 1 टाइम व्हायचा, 2 ते 4 करायचं, म्हणजे सगळे ऐकायला. घालीन लोटांगण म्हणायला आपण म्हणलो का नाही, घालीन लोटांगण ती माहिती भाईकडे करा पटांगण बसू दे जेवायला. असं आहे ना. चला असतात काही अडी अडचण, त्याच्याबद्दल नाही. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण.